नमस्कार, मी सचिन सुधीर काते, या गोशाळेचा संचालक आणि लोटे ग्रामपंचायतीचा सदस्य। तर या ठिकाणी जेव्हा गावावर आमच्या अशी वेळ आली की या ठिकाणी परिसरात कोणतेही पाण्याची व्यवस्था नव्हती आणि गावाला पाणी कोणत्या प्रकारे द्यायचं हा प्रश्न जेव्हा आमच्यासमोर आला त्यावेळेला आमच्या ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणाले, आपण पाण्यासाठी काय करता येईल आपल्याला। तर मी म्हटलं महाराजांशी मी बोलतो, महाराजांशी चर्चा करतो आणि महाराजांना मी बोललो येऊन की महाराज आपल्याला गावासाठी पाणी द्यावं लागेल। महाराज म्हटले, तू कुठलीही वेळ घालवू नकोस, पहिलं सरपंचाशी बोलून घे, सरपंचांना बोल की तुम्हाला जेवढं पाणी लागेल, गावाला जेवढं पाणी देता येईल तेवढं पाणी आपण विना अनुदान घेता किंवा त्याला आपण कोणतेही पैशाचा आकार घ्यायचं नाही आणि पाणी गावासाठी आपण देऊन टाकायचं। हरिभक्तपर्यंत भगवान कोकरे महाराज, श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तिधाम सेवा संस्थान गोशाळा, लोटे परशुराम, तालुका खेड। आज या ठिकाणी आमचा जो गाव आहे लोटे, याच्यातून जी पाण्याची अतिशय भीषण परिस्थिती निर्माण झाली होती की अचानक MIDCने पाणी बंद केलं आणि लोकवस्ती खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळं की इथं पाणी मिळणार कुठं। आता प्रत्येकाच्या ठिकाणी बोर आहेत, विहिरी आहेत, पण त्यांना पिण्याजोगं पाणी नाही, केमिकल लागलं आहे। देवाच्या कृपेने, गोमातेच्या कृपेने आमच्याकडं पिण्याजोगं पाणी उपलब्ध होतं। आणि मग आम्ही सरपंच चंद्रकांत चाळके साहेब, सचिन कातेजी ताबडतोब बोलले की महाराज आपल्याला कुठल्याही परिस्थिती व्यवस्था करायला पाहिजे। आणि मग बुवा सावंत साहेबांनी ताबडतोब टँकर उपलब्ध करून दिले। इथं जवळजवळ 5 ते 6 टँकर त्यांचे मोफत फिरतात। मग त्याने टँकर उपलब्ध करून दिल्याच्या नंतर आम्ही असं ठरवलं की मी स्वतः इथं रात्री 4 वाजेपर्यंत जरी गाड्या असल्या तरीसुद्धा स्वतः थांबून जेवढं पाणी उपलब्ध होईल तेवढं पाणी या गावाची तहान भागवण्यासाठी आम्ही देतो आहे। परिसरातले मग सोनगाव असेल, घाणेकुंट असेल, दामनदेवी असेल, परशुराम असेल, या सगळी गावं जी आहेत ही माझी कर्मभूमी आहे। ही गावं आपल्यासाठी, आपली आज गोशाळा जी उभी आहे या गावातल्या लोकांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे उभी आहे। आणि ह्याच लोकांची आज तहान जर आपल्याला दिसत असेल तर ते योग्य नाही, म्हणून आम्ही गायींच्या पाण्यातला थोडासा वाटा बाजूला काढून या गावची तहान भागवण्याकरता गेलेलं आहे। जेवढी पुढे MIDCला कितीही दिवस पाणी पुरवायला म्हणजे वेळ झाला तरीसुद्धा आम्ही जेवढं आमच्याकडं पाणी उपलब्ध आहे, आज आमच्याकडं 3 बोर आहेत, 3 विहिरी आहेत आणि त्याच्यामार्फत जेवढे समजा 100 टँकर जरी रोज लागले तरीसुद्धा या ठिकाणी या परिसराला पाणी पुरवठा करणार आहोत आणि ग्रामस्थांची सेवा म्हणून आपण करणार आहोत। याच्यात कुठल्याही प्रकारे कर आकारणी नाही। आणि आम्ही सगळे जे आहोत, हे जरी मी इथून दिलं असलं तरी माझं कुठल्याही प्रकारे करत नाही, हे श्रेय सगळ्यांचं आहे। या ग्रामपंचायतीचं खूप मोठं श्रेय आहे, सरपंचांचं आहे, परिसरातल्या सगळ्या झटून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं श्रेय आहे। आणि माझं जरी मी जन्मभूमी चिपळूण असली तरीसुद्धा आज कर्मभूमी लोटे आहे आणि या गावाच्या सेवेसाठी मी तत्पर आहे, कारण या लोकांच्या आशीर्वादावर, मदतीवर आपली गोशाळा उभी राहिलेली आहे। धन्यवाद।